नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण HRM मधलं शेवटचं ऑब्जेक्टिव्हचं सेशन घेणार आहोत. तर आता कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. तर जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट देत असतील आणि ITI प्रिन्सिपल गट ब ची जे 16 तारखेला एक्झाम होणार आहे ऑगस्टला, त्याची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर आपले काही क्वेश्चन महत्त्वाचे वाटत असतील किंवा काही मटेरियल महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ITI प्रिन्सिपल गट ब चे मी सगळे म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे पण बऱ्यापैकी युनिट कव्हर करत आहे आणि थिअरी युनिट सुद्धा माझ्या आपण प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच सुरू करू. क्वेश्चन नंबर बघा आता. एक मिनिट सुरुवातीला घेऊ द्या मला. हा, क्वेश्चन नंबर 81. आता बघा, क्वेश्चन नंबर 81 काय सांगितला की कंट्रीब्युटर रिलेटेड टू मोरल प्रोडक्टिव्हिटी थेरी. याचं कोण आहे तर त्याचं की कंट्रीब्युटर एल्टॉन मियो. आता एल्टॉन मियो दोन तीन गोष्टीत आहेत. तर मी पहिले सांगितलं तर एल्टॉन मियो कशा संदर्भात आहेत, ह्युमन रिलेशन थेरी, फादर ऑफ HRM. आणि कोणतं आता हे तिसरं काय बघितलं आपण तर मोरल प्रोडक्टिव्हिटी थेरी, याच्या संदर्भात कोण एल्टॉन मियो आहेत. क्वेश्चन नंबर 82 बघू लगेच. एल्टॉन मेयो की कंट्रीब्युशन इन कशा कशामध्ये ह्युमन रिलेशन थेरीमध्ये आहेत ते, फादर ऑफ HRM, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, नंतर मोरल प्रोडक्टिव्हिटी थेरी हे सुद्धा आहेत. ऑप्शन नंबर 3 हे तिन्हीमध्ये एल्टॉन मेयो यांचं कंट्रीब्युशन आहे. क्वेश्चन नंबर 83 बघू आता आपण. रिकामी जागा दिली आणि रेफर्स टू द इफिशियन्सी विथ विच एम्प्लॉईज प्रोड्यूस गुड्स अँड गुड्स युझिंग अवेलेबल रिसोर्सेस. त्याला काय म्हणत असते आपण तर कोणती प्रोसेस म्हणतो आपण त्याला. 83चं जर आपण बघितलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे तर दोन, त्याला प्रोडक्टिव्हिटी म्हणतो त्याला आपण. आता बघा, हाय मोरल रिलेटेड टू हाय प्रोडक्टिव्हिटी असेल आणि लो जे 85 नंबरचा जर बघितला आपण तर काय सांगितलं तर लो मोरल रिलेटेड टू लो प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे मोरल म्हणजे काय की ते कॉन्फिडन्स, इंथुझियाझम जर जास्त असेल तर जास्त प्रोडक्टिव्हिटी राहील, कमी असेल तर कमी राहील, असा साधा सोपा अर्थ त्याचा आहे. नंतरचा क्वेश्चन 86 नंबर बघा आता. 86 मध्ये रिकामी जागा सांगितली आपल्याला की रेफर्स टू द ओव्हरऑल वर्क एन्व्हायरमेंट, ॲटिट्यूड, फिलिंग अँड परसेप्शन ऑफ द एम्प्लॉईज अबाउट देअर ऑर्गनायझेशन. या सगळ्या गोष्टी त्यांच्या ऑर्गनायझेशन बद्दल काय वाटतं तर त्याला आपण म्हणत असतो ऑर्गनायझेशनल क्लायमेट. क्वेश्चन नंबर 87 रिकामी जागा दिली आणि रेफर्स टू द रिलेशन बिटवीन एम्प्लॉईज अँड ट्रेड युनियन इन द ऑर्गनायझेशन. त्याला काय म्हणत असतो आपण इंडस्ट्रियल रिलेशन किंवा IR म्हणतो आपण. ऑप्शन नंबर 1 त्यामुळे हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 88 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथं ओळखायचं आहे. बघा, ऑर्गनायझेशन क्लायमेट इज द वर्क एन्व्हायरमेंट इन द ऑर्गनायझेशन, बरोबर आहे त्याला. तर आपण ऑर्गनायझेशन क्लायमेट म्हटलेलं आहे. इंडस्ट्रियल रिलेशन इज द रिलेशनशिप बिटवीन ऑर मॅनेजमेंट अँड एम्प्लॉय, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर याचं काय एक किंवा दोन कोणतंही कन्सिडर करा, कारण की इथे डबल डबल प्रिंट झालेला आहे. तर तुम्हाला जे वाटते ते करा, म्हणजे दोन्ही इथं सेमच ऑप्शन. म्हणजे नाहीतर आपण असं करू की याला कट करून टाकू. हा हा, त्याला कट करू मग तरी हा इथं ये लिहू आपण. म्हणजे आता हे ऑप्शन बरोबर झाले. तर त्याचं ऑप्शन ए बी दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही बघू नका. क्वेश्चन नंबर 89. रिकामी जागा दिली. गॅदरिंग ऑर क्लस्टरिंग ऑफ द मेनी थिंग्स टुगेदर इन वन प्लेस, त्याला काय म्हणत असते अग्लोमेरेशन. आता हे अग्लोमेरेशन हा शब्द फार महत्वाचा आहे एक्झामच्या साठी, कारण की साधा जरी आपल्याला त्याचा सिनॉप्सिस जरी माहीत असला किंवा समानार्थी अर्थ जरी माहीत असला ना, तर एक असाच आपल्याला ऑप्शन तो किंवा तो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सहज टॅकल होतो. तर म्हणजे ॲग्लोमेरेशनचा अर्थ असते की कोणतीही गोष्ट क्लस्टर करायचं, कंबाईन करायचं, गॅदर करायचं असते आणि ते एका जागेवर करायचे असते. म्हणजे मेनी सिंगल थिंग्स कॅन गॅदर इन वन प्लेस, तर त्याला आपण ॲग्लोमरेशन म्हणतो. नुसता शब्द जरी माहीत असला ना तर बऱ्याच गोष्टी आपण एक्झाम मधल्या सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन नंबर 90. आता हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला होता, म्हणजे ITI प्रिन्सिपल जे आता झाले ना आपले 18 फेब्रुवारी 2026, त्याच्यामध्येच हा क्वेश्चन आला. रिकामी जागा दिली. मेनी फर्म्स ऑर द इंडस्ट्रीज लोकेटिंग क्लोज टू इच अदर इन द एरिया टू गेन द ॲडव्हान्टेज लाईक शेअर रिसोर्सेस, लेबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला ॲग्लोमरेशन असं म्हटलेलं आहे. मी फक्त काय सांगितलं तुम्हाला अगोदरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं. ॲग्लोमरेशनच्या म्हणजे काय की ॲग्लोमरेशन म्हणजे काय, मेनी थिंग्स आपल्याला क्लस्टर करायचे आहेत एका जागेवर आणि सिंगल दाखवायचं आहे त्याला आपण हे म्हणलेलं आहे. तर आता बघा, हे झालं ॲग्लोमरेशन. क्वेश्चन नंबर 91 बघा आता.
की फीचर ऑफ द ॲग्लोमरेशन कोणकोणते असतात? अवेलेबिलिटी ऑफ स्किल लेबर, शेअर इन्फ्रास्ट्रक्चर, इझी एक्सचेंज ऑफ द नॉलेज अँड टेक्नॉलॉजी, लोअर प्रोडक्शन कॉस्ट, लोअर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. हे सगळे बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. 91चं ऑप्शन नंबर 4 आपल्याला इथं करेक्ट पाहायला मिळते. नंतर क्वेश्चन नंबर 92 बघा. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ काय काय असते की हे सगळे आयडेंटिफाईंग, मेजरिंग आणि रिपोर्टिंग. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. द व्हॅल्यू ऑफ द कॉस्ट अँड ह्युमन, हा ठीक आहे. हे खाली चुकून हे एवढं कट करा वाटल्यास, नाही कन्सिडर केलं तरी, कारण की ते डबल डबल प्रिंट झालं. क्वेश्चन नंबर 93. is the systematic examination and evaluation of the HR policies, procedure and practice in an organization. त्याला काय म्हणत असतं आपण? HR ऑडिट. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन 94 बघा काय सांगितलं. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HRIS? आपल्याला दिला ह्युमन रिसोर्स आणि पुढे दिलेली आहे रिकामी जागा. तर काय असते? ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 95 बघू आपण काय आता दिलेलं आहे. रिकामी जागा दिलेली आहे आणि इज द कम्प्युटेशनल सिस्टीम ऑर द सॉफ्टवेअर ऑर द डिजिटल सिस्टीम यूज टू कलेक्ट, स्टोअर, मॅनेज, प्रोसेस इन्फॉर्मेशन रिलेटेड टू एम्प्लॉईज अँड ह्युमन रिसोर्स ॲक्टिव्हिटीज इन अन ऑर्गनायझेशन. त्याला काय म्हणत असतो आपण? 95चं जे आहे तर त्याचा ऑप्शन HRIS म्हणजे HRIS ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता कंपोनंट ऑफ द HRIS कोणकोणते असतात? हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, डेटा किंवा डेटाबेस असेल, प्रोसिजर, पीपल म्हणजे युजर, नेटवर्क, हे सगळेच कंपोनंट आहेत. ऑप्शन नंबर त्याचा 4 हे उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 97 बघा की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IHRM? आपल्या बघा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट IHRM, हा इकडे पाहिजे होते ती ब्लँक स्पेस, हा इथं करा अशी कन्सिडर. म्हणजेच काय त्याला इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणत असतो. IHRM म्हणजे काय? इथं ब्लँक स्पेस कन्सिडर करा ती इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ऑप्शन नंबर त्याचं 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. 98 घ्या आता. रिकामी जागा दिली आणि रेफर्स टू द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग अँड डिलिव्हरिंग द ह्युमन रिसोर्सेस इन अन ऑर्गनायझेशन दॅट ऑपरेट्स इन मोर दॅन कंट्री. तर त्याला काय म्हणत असतो आपण? IHRM. आता बघा क्वेश्चन नंबर 99. चूज द करेक्ट सेंटेन्स विचारलं आहे. अप्रेंटिसशिप पर्पज इज टू लर्न अ स्किल, ट्रेड ऑर प्रोफेशनल बाय वर्किंग. बरोबर आहे. इंटर्नशिप गेन द वर्क एक्सपिरियन्स इन द इंडस्ट्री. हे दोन्ही बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 100 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. अप्रेंटिसशिप इज अ लॉंग टर्म म्हणजे जनरली 1 ते 6 वर्ष असते. इंटर्नशिप इज अ शॉर्ट टर्म जनरली 1 वीक ते 6 मंथ असते. दोन्ही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 101 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स म्हणलं की अप्रेंटिसशिप इज अ स्ट्रक्चरल ट्रेनिंग दॅट कन्सिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन अँड हँड्स ऑफ वर्क. बरोबर आहे. दोन्ही पण असते त्याच्यामध्ये. इंटर्नशिप लेस स्ट्रक्चर फोकस ऑन द जनरल वर्क एक्सपिरियन्स. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 102 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. Apprenticeship has a fixed stipend. इंटर्नशिप मे बी पेड ऑर अनपेड. इंटर्नशिप पेड किंवा अनपेड होऊ शकतो, परंतु अप्रेंटिसशिप जनरली ह्या पेड असतात. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 103 बघू. चूज द करेक्ट सेंटेन्स. अप्रेंटिसशिप मीन लर्न अ जॉब, ट्रेनिंग टू बिकम अ स्किल. बरोबर आहे. इंटर्नशिप एक्सपिरियन्स द जॉब म्हणजे काय? अंडरस्टँड हाऊ द वर्क इज डन. हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 104 बघा. NAPS म्हणजेच काय? नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम स्टार्टेड इन कधी सुरू झाली? 19 ऑगस्ट 2016ला NAPS नावाची स्कीम सुरू झालेली होती. कंपोनंट ऑफ द NAPS कोणकोणते असतात? OJT आणि BT किंवा बेसिक ट्रेनिंग म्हणतो, म्हणून दोन्ही बरोबर आहेत. ऑन द जॉब ट्रेनिंग आणि बेसिक ट्रेनिंग हे 2 कंपोनंट NAPS चे आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 106 बघा. बेसिक ट्रेनिंग फॉर द फ्रेशर इन द ITI कॉलेज मिनिमम किती असते? मॅक्झिमम 3 महिने द्यावं लागते. नंतर OJTचं ड्युरेशन किती असते? 1 ते 2 वर्ष. आता OJT ड्युरेशन मी असं लक्षात O म्हणजे हे 1 आणि हे T म्हणजे 2 असं जर लक्षात ठेवलं तर कुठेही कन्फ्यूज होत नाही. नंतरचा क्वेश्चन बघू. 106 झाला. 108 बघू. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग रेफर्स टू द कोर्स ऑफ द ट्रेनिंग इन एनी इंडस्ट्री ऑर द इस्टॅब्लिशमेंट. बरोबर आहे ना? अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कंपनीत किंवा इंडस्ट्रीमध्येच होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे.
क्वेश्चन नंबर 109, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कन्सिस्ट ऑफ कोणकोणते असतात? बेसिक ट्रेनिंग म्हणजेच काय, इन्स्ट्रक्शनल थेरॉटिकल इन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतो आपण, आणि ओजीटी ॲट द ॲक्च्युअल प्लेस, ऑन द जॉब ट्रेनिंग ॲट ॲक्च्युअल प्लेस, हे दोन्ही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 110, फील्ड ऑफ द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कोणकोणते असतात? डेझिग्नेटेड ट्रेड आणि ऑप्शनल ट्रेड, हे दोन ट्रेड असतात. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 111 बघा, डेझिग्नेटेड ट्रेड मीन्स एनी ट्रेड ऑर द ऑक्युपेशन ॲज नोटिफाय बाय द गव्हर्नमेंट, बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 112 बघा, ऑप्शनल ट्रेड मीन्स एनी ट्रेड ऑर ऑक्युपेशनल डिसाइडेड बाय, कोण डिसाइड करत असते? हा, जे डेझिग्नेटेड ट्रेड आहे हे गव्हर्नमेंट नोटिफाईड करते, परंतु ऑप्शनल ट्रेड हे कोण नोटिफाय करत असते? अन एम्प्लॉय किंवा इंडस्ट्री मॅनेजमेंट, म्हणजे जे कंपनीचा मालक आहे किंवा इंडस्ट्रीचं मॅनेजमेंट आहे, हे लोक ऑप्शनल ट्रेड डिझाईन किंवा ते डिसाईड करत असतात. इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, फिटर, टर्नर, वेल्डर आर, हे कोणते डेझिग्नेटेड ट्रेड आहेत? ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 114, डाटा एंट्री ऑपरेटर, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल असोसिएट, सीएनसी प्रोग्रामिंग, पीएलसी प्रोग्राम आर द एक्झाम्पल ऑफ, हे कोणते आहे? डेझिग्नेटेड ट्रेंड. नंतर क्वेश्चन नंबर हे बघा किती 15, काय सांगते? चूज द करेक्ट सेंटेन्स रिगार्डिंग टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन ऑफ द ट्रेड अप्रेंटिसशिप. पहिलं काय सांगते? AITT म्हणजे ऑल इंडिया ट्रेड टेस्ट फॉर द ट्रेड अप्रेंटिसशिप आर कंडक्टेड बाय DGT अंडर द एजेस ऑफ NCVT, बरोबर, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, त्याच्या अंतर्गत होते. AITT अंडर CTS कंडक्टेड ट्वाइस अ इयर, बरोबर आहे. AITT अंडर CTS कंडक्टेड ट्वाइस इयर, वर्षातून दोनदा होते. आफ्टर पास द AITT एक्झाम, NAC म्हणजेच कोणतं, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट वॉज अवॉर्डेड, बरोबर आहे, ते सर्टिफिकेट मिळते. नंतर NAC इज रेकग्नाइज फॉर द एम्प्लॉयमेंट, हे सुद्धा बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4 सगळे सेंटेन्स बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 116, प्रोसेस ऑफ असाइनिंग द सिलेक्टेड एम्प्लॉय टू द राईट जॉब ॲट द राईट प्लेस इज द इन द ऑर्गनायझेशन कॉल्ड, त्याला प्लेसमेंट आपण म्हणतो. ऑप्शन नंबर 116चं 1 हे उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर आता बघा 117, किती झालं आपलं? 116 झालं ना. 117, चूज द करेक्ट सेंटेन्स. एक मिनिट, 117चं 2 मिनिटं, तो प्रश्न बरोबर झाला नाही, पुढच्या स्लाइड मध्ये येईल. थोडस मी इथं क्लिअर करतो. 117 पुढचा स्लाइड, हा 117 आलेला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. रिक्रुटमेंट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग अँड अट्रॅक्टिंग द कॅन्डिडेट्स फॉर द जॉब, बरोबर आहे. प्लेसमेंट इज द प्रोसेस ऑफ असाइनिंग द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स टू द स्पेसिफिक जॉब, बरोबर आहे. रिक्रुटमेंट म्हणजे काय, की सुटेबल कॅन्डिडेटचा शोध घ्यायचा आहे, आणि प्लेसमेंट म्हणजे काय, सिलेक्शन झाल्यावर त्याला त्याचा पर्टिक्युलर स्पेसिफिक जॉबला तिथं त्याचं अरेंजमेंट करायचे आहे, तर त्याला आपण प्लेसमेंट म्हणतो. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. 118 मधलं बघा, रिक्रुटमेंट फॉर इज फॉर द फाइंडिंग द कॅन्डिडेट, सिलेक्शन इज मीन्स चूज द कॅन्डिडेट, आणि प्लेसमेंट मीन्स पुट द राईट पर्सन ॲट राईट इन राईट जॉब, बरोबर आहे. चारही बरोबर आहे, तीनही बरोबर आहेत, ऑप्शन नंबर 4. 119 बघा, चूज द करेक्ट. रिक्रुटमेंट डन बिफोर सिलेक्शन, प्लेसमेंट डन आफ्टर सिलेक्शन, दोन्ही बरोबर आहे. क्वेश्चन नंबर फ्लो काय असते याचा बघा, आपल्याला दिलं प्लेसमेंट बाय सिलेक्शन, ट्रेनिंग दिलं, रिक्रुटमेंट, इंडक्शन. आता याचा फ्लो पहिले काय असते, पहिले रिक्रुटमेंट असते, नंतर काय असते, एक मिनिट, सी झालं आपलं, पहिले येणार सी, पहिले येणार म्हणजे असं येणार. दुसरा डी येणार, रिक्रुटमेंट झालं, हे डी, एक ऑप्शन आपला कुठेतरी गोंधळ झाला. एक मिनिट, क्वेश्चन नंबर आपल्याला किती 120 आहे ना, थोडस 2 मिनिटं, एक ऑप्शन आपली गडबड झालेली आहे. एक मिनिट, सी, इथं सी झाला नाही का फिट, हा, रिक्रुटमेंट इंडक्शन. बघा आता याचा फ्लो जनरली कसं असते, की पहिले कोणतं असते, की रिक्रुटमेंट असते, त्याच्यानंतर बी म्हणजे काय असते, सिलेक्शन असते, आहे का आपल्या इथं बीचं, ए बी, बरोबर, सी ट्रेनिंग. आता इथं काय करत, याला सी ला हे असं सी ट्रेनिंग करा, डी मध्ये याला डी रिक्रुटमेंट करा, असं हे डी कन्सिडर करतो मी, आणि याला ई कन्सिडर करतो. आणि इथं बी मधला एक आपला उरला ना, इथं इथं बी लिहितो मी, बी असा कन्सिडर करा,
तर त्याला बी ला आपल्याला असं कन्सिडर करायचं आहे, सिलेक्शन. सिलेक्शन हे कोणतं, बी नंबरला सिलेक्शन करायचं आहे. म्हणजे कसं, काय काय कन्सिडर कसं तुम्ही, ए म्हणजे प्लेसमेंट, आणि इथं बी म्हणजे असं सिलेक्शन. प्लेसमेंट झालं ए, बी म्हणजे सिलेक्शन, सी म्हणजे ट्रेनिंग, डी म्हणजे रिक्रुटमेंट, आणि ई म्हणजे इंडक्शन. तेव्हा हा शेवटचा फ्लो आपल्याला बरोबर लागेल. म्हणजे पहिली प्रोसेस काय असते, पहिली प्रोसेस ही रिक्रुटमेंट असते. त्याच्यानंतर काय असते, तर रिक्रुटमेंट म्हणल्यानंतर दुसरी असते सिलेक्शन. ही तर आपण बी मध्ये सिलेक्शन कन्सिडर केलं. तिसरी जी असते प्लेसमेंट असते, आणि नंतर प्लेसमेंट झाल्यावर इंडक्शन, आणि इंडक्शन नंतर शेवटी ट्रेनिंग, असा तो फ्लो असतो. चूज द करेक्ट सेंटेन्स. 121 बघा. इंडक्शन और ओरिएंटेशन पर्पज इज टू इंट्रोड्यूस द एम्प्लॉई टू द ऑर्गनायझेशन रूल्स, कॉलेज अँड वर्क एन्व्हायरमेंट, बरोबर आहे. ट्रेनिंग इज द टू टीच द एम्प्लॉईज स्किल नीड टू परफॉर्म स्पेसिफिक जॉब. हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर घ्या आता 122. हा, 122 मध्ये काय सांगितलं की चूज द करेक्ट सेंटेन्स. हा करेक्ट, रिक्रुटमेंट बरोबर आहे. फाइंड अँड अट्रॅक्ट द कॅन्डिडेट्स, आणि जनरली त्याला स्टिम्युलेट टू अप्लाय, म्हणजे त्यांना अप्लाय करायसाठी प्रोत्साहन करणे, ही सगळी प्रोसेस रिक्रुटमेंट मध्ये असते. सिलेक्शन मध्ये काय, चूज द बेस्ट कॅन्डिडेट. प्लेसमेंट म्हणजे काय, असाइड द कॅन्डिडेट टू द जॉब. इंडक्शन म्हणजे काय, इंट्रोड्यूस द एम्प्लॉय टू द ऑर्गनायझेशन. सगळ्या बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 123, चूज द करेक्ट सेंटेन्स. इंडक्शन जनरली टू नो द कंपनी और ऑर्गनायझेशन. ओरिएंटेशन जनरली अबाउट टू नो द जॉब अँड डिपार्टमेंट. हे दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 124, इंडक्शन अँड ओरिएंटेशन ट्रेनिंग इन्व्हॉल्व. एक मिनिट, 124 आणि 125 दुसऱ्या स्लाइडवर आलेले आहेत डबल डबल. इथं आपण कट करू त्याला, नंतरची स्लाइड. हा, आलेला आहे 124 इथं. It is the type of the job training method in which employees are trained in the separate training center that simulate the same machine and equipment. त्याला वेस्टिबुल ट्रेनिंग किंवा वेस्टिबुल असं, हे वेस्टिबुल स्कूल असं लक्षात घ्यायचं. वेस्टिबल ट्रेनिंग किंवा वेस्टिबुल स्कूल म्हणायचा. क्वेश्चन नंबर 125, इंडक्शन अँड ओरिएंटेशन इन्व्हॉल्व काय असते त्याच्यामध्ये, इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गनायझेशन, वर्क रूल, बेनिफिट, हे सगळे कशामध्ये येणार, इंडक्शन अँड ओरिएंटेशन. एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट डज नॉट इन्व्हॉल्व काय नसते, की वेस्टिबुल ट्रेनिंग याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसते. क्वेश्चन नंबर 127, गुड इंटरव्ह्यू वुड आस्क काय आस्क करू शकते, व्हॉट टाईप ऑफ वर्क हॅव यू डन बिफोर, असा क्वेश्चन विचारू शकते. डू यू ओन दिस जॉब, हे असं शक्यतो विचारत नाही. त्या अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न ITI प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. क्वेश्चन नंबर 127 बघा. 128, रिकामी जागा दिली इज द मेथड ऑफ सिलेक्टिंग द कॅन्डिडेट बाय आस्किंग द क्वेश्चन टू असेस देअर स्टॅबिलिटी फॉर द जॉब. तर 128 मध्ये काय येईल त्याचं उत्तर, इंटरव्ह्यू साठी जे आपण करतो ना, तर 128च त्याचं 2 नंबरचं ऑप्शन आहे. 128, तर 2 नंबरचं ऑप्शन हे येणार आहे. क्वेश्चन नंबर 129, टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू विचारला आपल्याला. स्ट्रक्चरल असते, अनस्ट्रक्चरल असते, पॅनल असते, सिक्वेन्शियल किंवा सिरियल असते, क्लास स्ट्रेस असते, ग्रुप असते, टेक्निकल असते, HR असते, ऑनलाईन ऑफलाईन व्हर्च्युअल, हे सुद्धा असते. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 30, याच्यामधला शेवटचा, स्ट्रक्चर ऑफ द फिक्स सेट ऑफ द प्री प्लॅन क्वेश्चन इंटरव्ह्यू इज बेस्ट बिकॉज ऑफ फेअर टू ऑल द कॅन्डिडेट, बरोबर आहे. रिड्यूस द इंटरव्ह्यू बायस, ते सुद्धा बरोबर आहे. इझी टू इव्हॅल्युएट अँड कम्पेअर, हे सुद्धा बरोबर आहे. बेटर परफॉर्मन्स ऑफ द जॉब, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, सगळेच आहेत नाही. तर तिथं आपण काय करू, A B, असा इथं C राहिला होता ना, ABDC हे सगळेच बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी मी फास्ट मध्ये सांगितलेल्या. ते 127 ऑलरेडी आपल्याला झालेला आहे, ते डबल डबल प्रिंट झाला, तर त्याच्यामुळे इथं पुन्हा डिस्कस करायची गरज नाही. जर काही महत्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.